सोलापूर येथील वैभव ट्रेडिंगचे मालक नागनाथ चन्नबसप्पा कामशेट्टी यांच्याकडून सोलापूर येथील मनोकामना ट्रेडिंग कंपनीचे मालक असलेले कलीम मौलाना शेख यांनी रक्कम रुपये 12,52,045 चा माल उधारीचे खाते ठेवून घेऊन त्याच्या पेमेंट पोटी रकमेचा चेक काढून तो वठवला नसल्याने त्या संदर्भात सोलापूर येथील फौजदारी कोर्टात कामशेट्टी यांच्याकडून चेक न वटल्याच्या संदर्भात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट चे कलम 138 अन्वये फौजदारी केस दाखल करण्यात आली होती। त्यामध्ये मेहरबान कोर्टाने फिर्यादीचा तथा त्यांच्या साक्षीदारांचा सर्व पुरावा हा ग्राह्य धरला आणि आरोपीचा बचाव तथा पुरावा हा अमान्य केलेला असून त्यास दोषी ठरवण्यात येऊन सोलापूर येथील मेहरबान न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट नंबर 3 विनायक रेडकर यांनी आरोपी कलीम शेख यांना 6 महिने कैदेची शिक्षा तसेच चेकच्या दुप्पट रक्कम रुपये 25,04,090 इतकी 9% व्याजासह नमूद फिर्यादी कामशेट्टी यांना देण्याचा आदेश केला। सदरच्या केसच्या कामी फिर्यादीतर्फे विनोद कुमार दरगड आणि ॲडव्होकेट अंकिता धूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट जानवाडकर यांनी काम पाहिले। स्टार्ट। मी विनोद कुमार दरगड, ॲडव्होकेट सोलापूर। आमचे अशी वैभव ट्रेडिंग कंपनीचे मालक नागनाथ चन्नबसप्पा कामशेट्टी यांना नई जिंदगी येथील बेकरीचा व्यवसाय करणारे मोहम्मद कलीम मौलाना शेख, जे मनोकामना ट्रेडिंग कंपनीचे मालकसुद्धा आहेत, यांनी त्यांच्या उधारीपोटी 12,52,045 रुपयाचा चेक दिला होता। त्यात तो चेक न वटल्याने आमचे अशी वैभव ट्रेडिंगचे मालक कामशेट्टी यांच्यामार्फत सदर केस दाखल करण्यात आली होती। त्यामध्ये दोन्ही बाजूचा पुरावा कोर्टाने विचारात घेता आरोपीचा बचाव नामंजूर करण्यात आला आणि फिर्यादीचा बचाव मंजूर करून आरोपी मोहम्मद कलीम मौलाना शेख यांना कोर्टाने चेकच्या दुप्पट रक्कम म्हणजे 24,04,090 रुपये इतकी रक्कम ही 9% व्याजाने देण्याचा आदेश फिर्यादींना देण्याबद्दल आदेश केला। त्याशिवाय त्या आरोपी मोहम्मद कलीम मौलाना शेख यांना 6 महिन्याची सजासुद्धा सुनावली। या केसमध्ये फिर्यादीतर्फे मी स्वतः विनोद कुमार दरगड ॲडव्होकेट, माझे सहकारी अंकिता धूत तसेच दुसरे सहकारी दीपाली सोमानी ॲडव्होकेट यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे जानवाडकर वकील, मौलानी काझी वकील यांनी काम पाहिले। आरोपी हा अशाच प्रकारे बरेच चेक अनेक लोकांना दिल्याचेही समजते। या केसमुळे व्यापारी वर्गामुळे चेक बाउन्स करणाऱ्या लोकांना दणका बसलेला आहे, त्यामुळे व्यापारी लोकांना संतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।